नमस्कार, मी मीनाक्षी शीलवंत. ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री श्रीमती शांताबाई शेळके यांच्या धूळपाटी या कथासंग्रहातील एका कथेचे अभिवाचन मी आज करणार आहे. त्या कथेचे शीर्षक आहे शेळक्यांचा वाडा. चाकण रस्त्यावरून सर्व्हिस मोटार पुढे आली की डाव्या हाताला मंचरची वेस लागे. वेशीजवळच मोटार स्टँड होता. तिथे मोटारीतून उतरून वेशीमधून आत पाऊल टाकले की डाव्या हाताला एक पांढरी फक्क मशीद उभी असलेली दिसायची. मी लहानपणी गावोगावी जेवढ्या मशिदी पाहिल्या त्या साऱ्यांमध्ये दोन गोष्टी हमखास असायच्याच. एक मशिदीबाहेरचा जाईचा वेल आणि दुसरी मशिदीच्या छताला टांगलेली शहामृगाची अंडी. या दोन्ही गोष्टींना मशिदीच्या संदर्भात काय महत्त्व होते ते मला कळत नसे, अजूनही कळलेले नाही. मशिदीवरून सरळ पुढे जाणारा रस्ता काटकोणात गावाच्या बाजारपेठेला जाऊन मिळत असे, पण तो रस्ता सोडायचा आणि मशिदीवरूनच पण डाव्या हाताला जाणाऱ्या छोट्या बोळवजा रस्त्याने वळणे वाकणे घेत पुढे जायचे. हा रस्ता जिथे संपे तिथेच उजव्या बाजूला समोर आमच्या शेळक्यांचा वाडा उभा होता. वाड्याचा दरवाजा या बोळात उघडत असे. वाड्याची दुसरी बाजू बाजारपेठेत येई. इथेच जवळपास कुठेतरी चौंडाईचे एक लहानसे देऊळ होते. चौंडाई ही खास आम्हा कोष्ट्यांची देवी होती. म्हातारे बेवारशी कोष्टी कधीकधी या देवळात निवाऱ्याला येऊन राहायचे. भोवतालची 4 कोष्टी घरे त्यांना दोन्ही वेळचे भाकरी, कालवण, पाणी पोहोचवीत. माझ्या आठवणीत एक म्हातारा कोष्टी या देवळात पडून राहिलेला असायचा. तो तिथे असल्यामुळे आम्हा मुलांना देवळात जायची भीती वाटे. त्या म्हाताऱ्याला आमच्या वाड्यातून नियमाने 2 वेळा जेवण पोचते व्हायचे. या शेळक्यांच्या वाड्यात माझे राहणे फार थोडे दिवस आणि तेही अधूनमधून झालेले असेल. माझे आजोबा अण्णा हे माझ्या वडिलांचे वडील. ते शाळा मास्तर होते आणि नोकरीनिमित्त कधी चांडोली, कधी राजुरी अशा जवळपासच्या गावी ते राहत असत. ते कधीतरी शेळक्यांच्या वाड्यातल्या आपल्या वडिलार्जित वास्तूत मुक्कामाला यायचे. माझे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. तेही अशा वेळी नोकरीतून सवड काढून घरी यायचे. तेव्हा आईवडिलांसमोर मीही या वाड्यात आलेली. माझे वय असेल 7-8 वर्षाचे. या वयातल्या आठवणीत वास्तव आणि कल्पित यांचे रंग मजेदारपणे एकमेकात मिसळलेले असतात. माझ्याही बाबतीत तसे झालेले असणे स्वाभाविक आहे, पण त्यातूनही काही गोष्टी मला अगदी लख्खपणे आठवतात, जशा काही त्या माझ्यासमोर चित्रात रेखाटलेल्या आहेत. अशी मला स्पष्ट आठवणारी पहिली गोष्ट म्हणजे वाड्याचा भूगोल. तो आजही मला अगदी डोळ्यासमोर दिसतो. वाड्याचा दरवाजा लाकडी पण भला भक्कम होता. रात्री दरवाजा बंद करताना त्याला आतून एक जाड लाकडी अडसर आडवा लावीत. तो अडसर आणि दाराला लावलेली जड लोखंडी आगळ यांचे मला मोठे कौतुक वाटायचे. वाड्यात शिरल्याबरोबर डाव्या हाताला पहिले बिराड होते ते आबांचे. आबा म्हणजे माझे एक चुलत आजोबा. माझ्या आठवणीत आबा नव्हते. ते आणि त्यांचा थोरला करता सवरता मुलगा दोघेही वारलेले होते, पण आबांची बायको म्हातारी ताईआजी ही मला आठवते. ती समोरच्या सामायिक पडवीत बसलेली असायची. सारखी तपकीर ओढायची आणि तंबाखूच्या मशेरीने दात घासायची. ताईच्या घरात तिची थोरली विधवा सून मोठ्याई, धाकटा मुलगा दत्ता काका, त्याची बायको यमुना काकी आणि मोठ्याईचा एकुलता एक मुलगा वामन दादा, अशी मोजकीच माणसे होती. मोठ्याई उंच, धिप्पाड, काळी सावळी, धरधरीत नाकाडोळ्यांची होती. तिच्या इतकी जीवनाच्या उल्हासाने भरलेली फारच थोडी माणसे माझ्या आयुष्यात मी पाहिली असतील. मोठ्याईला कामाचा कसा तो हिशोबच वाटत नसे. ती बारवेवरून भरलेले हांडे एकावर एक असे डोक्यावर घेऊन यायची. दळायला बसली तर पायलीचे दळण चुटकीसरशी दळायची.
दळताना जात्याची नुसती भिंगरी करून टाकायची. तिचे चालणे दान दान, बोलणे मोठ्या मोठ्याने, हसणे साऱ्या वाड्यात ऐकू जाईल असे. भरगच्च नऊवारी लुगड्याचा पुरुषासारखा काचा मारलेला, अंगात कोपऱ्याच्याही पुढे येणाऱ्या भायांची चोळी, दंडात चांदीचा वेळा, हातात चांदीचे गोठ आणि खूपशा काचेच्या बांगड्या. विधवा असूनही मोठ्याई पायात चांदीची जोडवी घाली. ती चालायला लागली की जोडवी खनखन वाजत. माझ्यावर मोठ्याईचा फार जीव होता, पण प्रेम करण्याची तिची तरा मुलखा वेगळीच असे. मला खसदिशी जवळ ओढून घेऊन ती माझा अगदी कुस्कुरा करायची. गुदगुल्या करून मला रडेपर्यंत हसवायची. या मोठ्याईचा मुलगा वामनदादा, तो लहानपणचा माझा आवडता भाऊ आणि सवंगडी होता. घरातला दुसरा पुरुष दत्ता काका. दत्ता काका डोळ्यांनी कमालीचा अधू होता. त्याच्याने फारसे कामधाम होत नसे, मात्र घरच्या मागावर बसून आठवड्याला तो 1 लुगडे विणायचा. त्याची बायको यमुना काकी सावळी, सडपातळ, हसतमुख. खालच्या मानेनी ती घरातली कामे भराभर उरकायची. ताईच्या घरात कोष्टीकाम होते. पडवीच्या पायऱ्या चढून वर गेले की मोठे दालन लागे. या दालनात माग होता. मागात बसण्यासाठी जमिनीत खोल खड्डा केलेला होता. त्यात पाय सोडून दत्ता काका बसे आणि माग चालवी. मागाचा साचा, फणी, मागावर विणायला घातलेला लुगड्याचे उभे धागे, रंगीत काठ आणि डावी उजवीकडे खटाखट धोटा फेकणारा सटेल म्हणजे शटल, मागाची नाकासमोर येणारी हाताळून हाताळून माऊ झालेली टांगती लाकडी मूठ. हे बघताना मला फार गंमत वाटे. गावातल्या बऱ्याच कोष्टांकडे माग होता. या मागावर धोटा हातानेच इकडून तिकडे फेकावा लागे. शटल मागावर मात्र दोऱ्याने टांगलेली लाकडी मूठ डावी उजवीकडे खेचली की धोटा आपोआप इकडून तिकडे वेगाने जाई. हे सटेल माग म्हणजे त्या काळात एक अपूर्वाईची चीज होती. दत्ता काकाकडे सटेल मागच होता. ताईच्या घरात सारा वेळ कोष्टीकामच चालायचे. घरात सुताचे गठ्ठे येत. हे सूत उकलणे, तणणे, कांड्या भरणे ही कामे पुढल्या पडवीत मोठ्याई आणि यमुना काकी करीत. आसारा, फाळका ही अवजारे तिथे सतत चालू असायची. घरात कोऱ्या सुताचा, पांजणीसाठी शिजवला जाणाऱ्या खळीचा वास सर्वत्र घुमायचा. तो वासही मला विचित्रपणे आवडे. खळ लावायचे कामही मोठ्याई किंवा यमुना काकी करत. वाड्यासमोरच्या बोळामध्ये दोन्ही बाजूला कळकाची 2 फुल्या केलेली ती काटणी उभी करून त्यावर लुगड्याचे धागे तानीत आणि त्याच्यावरून खळीचा ब्रश फिरवीत. घरात आलेले सुताचे गठ्ठे सोडले की त्याच्याबरोबर पिंगट रंगाचे जाड पुठ्ठे आम्ही लहान मुलांना शाळेत वापरण्यासाठी देत असत. यमुना काकी आणि मोठ्याई यांचे तणणे, उकलणे चालायचे. तेव्हा निकामी झालेल्या सुताच्या रंगीबेरंगी बुरकुलांसाठी मुलांची भांडणे व्हायची. अगदी रडारडीपर्यंत पाळी यायची. दत्ता काका मागावर लुगडे विणीत बसला की मी ते टक लावून बघत असे. धोटा वेगाने इकडून तिकडे गेला की दत्ता काका डाव्या हाताने फणी खेचून आडवा धागा जागच्या जागी घट्ट बसवून घेई. उभ्या धाग्यात आडवा धागा गुंतून लुगडे आकाराला येऊ लागले की मजा वाटे. लुगडे पुरे झाले की ते मागावरून सोडवून घ्यायचे आणि त्याची घडी घालायची. ही विणलेली लुगडी कापड दुकानात धाडली जात किंवा आठवड्याच्या बाजारात नेऊन विकीत. धन्यवाद.